नमस्कार मंडळी, कापूस पिकात भरघोस उत्पादन घेण्यासाठी आपल्याला वाणांची निवड योग्य करणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच लागवडीचे अंतर, कोणत्या पद्धतीने लागवड करावी हे पण सुद्धा ठरवणे गरजेचे आहे। खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन म्हणजे संपूर्ण नियोजन योग्य आपण करू तेव्हाच आपल्याला चांगले उत्पादन मिळण्यास मदत होईल। तर यासाठी आपल्याला लागवडीचे अंतर आणि त्यासोबतच कोणत्या पद्धतीने लागवड करावी हे आपण जाणून घेऊ। हा व्हिडिओ संपूर्ण बघा, तुम्हाला संपूर्ण पद्धत समजून येईल। तर मित्रांनो, दादालाड म्हणजेच अतिघन लागवड पद्धत, तसेच पट्टा पद्धत, बेडवर पद्धत आणि SRT तंत्रज्ञानाने लागवड, तर हे 4 पद्धती शेतकरी मित्रांनो आत्ताच्या घडीला योग्य ठरते। या लागवड पद्धतीने लागवड केल्याने आपल्याला भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होईल। बाकी पण पद्धत आहे शेतकरी मित्रांनो, ज्यामध्ये जोडोड पद्धत आणि आपली पारंपरिक पद्धत, पण त्या व्यतिरिक्त हे पद्धती भरघोस उत्पादन देण्यास सरस ठरत आहे शेतकरी मित्रांनो, कापूस पिकात चांगले उत्पादन घेण्यासाठी झाडांची संख्या, एकरी झाडांची संख्या मेंटेन ठेवणे गरजेचे आहे आणि शेतकरी मित्रांनो त्यासोबतच प्रति झाड बोंडांची संख्या जास्त ठेवणे गरजेचे आहे आणि बोंडांचे वजन हे घटक शेतकरी मित्रांनो चांगले उत्पादन काढण्यास मदत करते। ज्या पद्धतीत या तिन्ही घटकांची काळजी घेतली जाते ते पद्धत योग्य ठरते शेतकरी मित्रांनो। त्यामध्ये आपल्याला पट्टा पद्धत शेतकरी मित्रांनो 2 तासातील अंतर हे जास्त राहते पट्टा पद्धतमध्ये आणि 2 झाडातील अंतर हे कमी राहते। 2 झाडातील अंतर हे आपल्याला 1 ते 1.25 फूट किंवा 1.5 फूट एवढे आपण ठेवू शकतो। एक थोडे कमी होऊन जाईल, पण कोरडवाहू क्षेत्रात तुम्ही 1 फूट पण ठेवू शकता। तर या प्रकारे आपण पट्टा पद्धतमध्ये लागवड करू शकतो आणि पट्टा पद्धतमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला अंतर 2 तासातील अंतर हे वाढवायचे आहे। त्यामध्ये शेतकरी मित्रांनो हलकी जमीन असेल तर तुम्ही 3 फूट हे तासातील अंतर ठेवू शकता आणि 2 झाडातील अंतर हे 1 फूट किंवा 1.25 फूट एवढे ठेवू शकता। मध्यम भारी जमिनीत आपण हेच 2 तासातील अंतर 4 फूट आणि 2 झाडातील अंतर 1.25 फूट किंवा 1.5 फूट एवढे ठेवू शकतो। आपल्याकडे जशा प्रकारे व्यवस्थापन आहे त्या प्रकारे आपण 2 झाडातील अंतर हे बघायचं आहे शेतकरी मित्रांनो। 2 तासातील अंतर आपण जमिनीच्या प्रकारानुसार डिसाईड करू शकतो, पण 2 झाडातील अंतर आपण 1, 1.25 फूट ठेवू शकतो। पण तुमच्याकडे पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे असेल तर तुम्ही थोडं अंतर याचं 1.25 फूट 1.5 फूट पण ठेवू शकतात। कोरडवाहू क्षेत्रात तर आपण 1.25 फूट ठेवू शकतो। तर अशा प्रकारे मध्यम भारी जमिनीत पण आपण हे ठरवू शकतो आणि भारी जमिनीत आपण 2 झाडातील अंतर हे 1.25 फूट ते 1.5 फूट आणि 2 तासातील अंतर हे 5 फूट ठेवू। तर अशा प्रकारे पट्टा पद्धतमध्ये आपण अंतर या प्रकारे आपण ठरवू शकतो। आणि दुसरी जी लागवड पद्धत आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे अतिघन लागवड पद्धत। मित्रांनो, दुसरी पद्धत म्हणजेच दादालाड पद्धत, अतिघन लागवड पद्धत। यामध्ये आपण हलकी जमिनीत 2 फूट 2 तासातील अंतर 2 फूट आणि 2 झाडातील अंतर 1 फूट। तर अशा प्रकारे मध्यम भारी जमिनीत 3 फूट आणि 2 झाडातील अंतर 1 फूट आणि भारी जमिनीत आपण 3 फूट 2 तासातील अंतर 3 फूट आणि 2 झाडातील अंतर हे 1 फूट या प्रकारे आपण लागवड करू शकते। आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणाल हे अंतर तर खूप जवळ होईल, पण आपल्याला या दोन घटकाची काळजी घ्यायची आहे या लागवड पद्धतीत। ते म्हणजे गडफांदी म्हणजेच मोनोपोडिया हे कट करायची आहे, जे आकाशाकडे जाते खालून। कापूस झाडातील जी गडफांदी आहे ते आकाशाकडे जाते खालून, खालची जे फांदी राहते ते, तर त्यालाच गडफांदी म्हणजेच मोनोपोडिया म्हणतात। हे कट केल्याने फळफांदीला उपयुक्त असं न्यूट्रिएंट्स मिळत राहील आणि फळफांदींची योग्य प्रकारे वाढ होईल आणि बोंडांचा आकार पण वाढेल। तर आणि जेव्हा आपला कापूस छाती एवढा होतो तेव्हा त्याचा शेंडा खुडायचा आहे, म्हणजेच अनावश्यक वाढ टाळेल आणि फळफांदींना म्हणजेच बोंडांना योग्य प्रकारे न्यूट्रिएंट्स मिळेल आणि चांगले बोंड आपले भरले जाईल आणि उत्पादनात वाढ होईल। तर अतिघन लागवड पद्धत हे यशस्वी पद्धत आहे शेतकरी मित्रांनो। खूप सारे शेतकऱ्यांना या पद्धतीने फायदा झाला आहे, तर तुम्ही याचा पण विचार करू शकता। पण याच्यात आपल्याला या 2 घटकांची काळजी घेणे गरजेचे आहे, गडफांदी कट करणे आणि शेंडा खुडणे। मित्रांनो, तिसरी पद्धत म्हणजे बेडवर लागवड।
कापूस पिकाची बेडवर लागवड. आता शेतकरी मित्रांनो, हे पट्टा पद्धत सारखीच पद्धत आहे, फक्त इथे लागवड आपल्याला बेडवर करायची आहे. अंतर आपण तसेच ठेवू शकतो, फक्त इथं बेडवर लागवड करायची आहे. बेडवर लागवड केल्याने जर पावसाचा खंड पडला तर सरीमध्ये पाणी मुरेल आणि आपल्या त्या सरीमधलं पाणी मिळत राहील. खंड जरी पडला पावसाचा तरी ही उपयुक्त पद्धत आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस आला तर ते पाणी सरीतून वाहून जाईल आणि या कापूस पिकाला ताण होणार नाही आणि पातेगड होणार नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, चांगली पद्धत बेडवर लागवड पद्धत, पट्टा पद्धतीतलं अंतर ठेवून बेडवर आपण लागवड करू शकतो. तर या पद्धतीचा अवलंबन जास्तीत जास्त शेतकऱ्याने केला पाहिजे. आताच्या कंडिशनमध्ये हवामानाचा काही अंदाज लागत नसतो, तर ही पद्धत तिथे तग धरून राहते. आणि चौथी पद्धत म्हणजे शेतकरी मित्रांनो, SRT पद्धत. 4 किंवा 5 फुटाचा बेड आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार फाडून घ्यायचा आणि त्याच बेडवर 8-9 वर्षे किंवा 10 वर्षे पीक घेत राहायचे. म्हणजे आपल्या जमिनीची मशागत होणार नाही. याचा फायदा आपल्या जमिनीला कशा प्रकारे होईल याचा आपण व्हिडिओ बनवला आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये तो व्हिडिओ टाकून घेईल. SRT तंत्रज्ञानाची माहिती त्याच्यात दिलेली आहे, तर फायदाच होईल शेतकरी मित्रांनो. तर या 4 पद्धतीने लागवड पद्धतीने आपण कापूस पिकाची लागवड करून चांगले उत्पादन, भरघोस उत्पादन घेऊ शकतो. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने लागवड करत आहात शेतकरी मित्रांनो, ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला काही समस्या असेल त्याची पण माहिती कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण त्याचे निवारण करण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या पद्धती माहीत होईल आणि चांगले उत्पादन करण्यास मदत होईल. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.